विजापूरवरून पुण्याला चालला होता हा डंपर. थर्मलची राख असते. विजापूरहून पुण्याच्या दिशेने चालला होता. तर या ठिकाणी इथे ड्रायव्हर म्हणतो की झोला बसल्यामुळे हा ट्रक इथं पलटी, डंपर हा पलटी झालेला आहे. तेव्हा हा इंदापूर बारामती रोड आहे. इंदापूर बारामती रोडवरती हा जो ब्रिज आहे, पुणे सोलापूर हायवेचा ब्रिज आहे, ब्रिजच्या इथंच हा पलटी झालेला आहे. माशा बसायला लागल्या त्याच्यावरती. तुम्ही ड्रायव्हरच का? झोला बसला काय? ड्रायव्हर व्यवस्थित आहेत, त्यांना काय जास्त थोडं खरचटलं आहे. सकाळची वेळ, आता जस्ट एक 10-15 मिनटं झालं. इंदापूर येथे हा पुणे सोलापूर हायवे आहे. हा ट्रक विजापूरहून पुण्याच्या दिशेने चालला होता. ही राख आहे थर्मलची, ही जे बांधकाम याच्यामध्ये वापरली जाते ही राख. तर आय थिंक जोरात ब्रेक मारलेला दिसतो. ड्रायव्हर पण व्यवस्थित आहे, कुठला असं म्हणजे नशा वगैरे असा काही प्रकार नाही. मी स्वतः बघितलेला आहे त्यांच्याजवळ जाऊन. एकदम व्यवस्थित आहे ड्रायव्हर. आणि त्याचं काय झोला वगैरे बसलेला दिसतोय, तो म्हणतो झोला बसला इथे. हा पलटी झालेला आहे. केबिनची काच वगैरे फुटलेली म्हणतो, काच लागली त्याच्या हाताला. जोरात असं पडल्यामुळे हे राख अशी लांबपर्यंत गेली. थोडासा रस्त्याच्या प्रॉब्लेममुळे झालेलं आहे जास्त करून, कारण की इथे मध्येच रोडला असं थोडंसं खड्डा वगैरे आहे. तर खड्डा चुकवण्यासाठी त्याने हे केलेलं दिसतं, थोडंसं टर्न मारत आहे. आय थिंक तो जोरात असेल एखाद्या वेळेस. तेव्हा पुढे असं रोड व्यवस्थित नाही, मध्येच खड्डा आहे आणि हायकडून त्याला आणि तर ते बसलं नाही व्यवस्थितपर्यंत. एकदम लोड असल्यामुळे डंपर असा पलटी झालेला.